नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबाग प्रेस असोसिएशन आयोजित पत्रकारांसाठी कार्यशाळा संपन्न। अलिबाग प्रेस असोसिएशन आयोजित RCF पुरस्कृत पत्रकारांसाठी कार्यशाळा रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी चिंतामणराव केळकर विद्यालय चेंढरे अलिबाग येथे संपन्न झाली। गेली 16 वर्षे अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। या उपक्रमात विशेष म्हणजे 8 मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनानिमित्त तेजस्विनी पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना गौरवण्यात येत आहे। तसेच जिल्ह्यातून प्रतिनिधी निवड व समाजाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत। अलिबाग प्रेस असोसिएशन रविवार दिनांक 15 रोजी भरवण्यात आलेल्या या पत्रकार कार्यशाळेसाठी रायगड जिल्हा परिषद माजी गटनेत्या मानसी दळवी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, RCFचे कार्यकारी संचालक नितीन हेगडे साहेब, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम साहेब आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर अलिबाग प्रेस असोसिएशनचे प्रकाश सोनावणे यांनी आपल्या प्रेस असोसिएशनच्या कार्य उपक्रमांविषयी प्रास्ताविकपर भाषणात आपले विचार मांडले। त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी आपल्या 53 वर्षाच्या कारकिर्दीतील आपले अनुभवी बोल सांगितले। आताच्या पत्रकारांसाठी सांगितले की पत्रकारितेत व्यावसायिकतेपेक्षा ध्येयवाद असला पाहिजे, बातमीचे मूळ शोधा असे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले। त्यानंतर रायगड जिल्हा परिषद गटनेत्या मानसी दळवी यांनी सत्याला न्याय द्या व समाजासाठी पत्रकारांचे असलेले योगदानाबद्दल सांगितले। जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी पत्रकारिता विश्वासार्हता न गमावता समाजाचे प्रतिनिधित्व म्हणजे पत्रकारिता असे सांगितले। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनीही पत्रकारांचे कार्य हे समाजाला दिशा देणारे असावे असे सांगितले। सर्व मान्यवरांच्या सुंदर भाषणानंतर राजेश पोस्तेकर यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोरे यांनी केले। त्यानंतर पत्रकारांच्या कार्यशाळेचे पहिले सत्र सुरू झाले। पहिल्या सत्रात वरिष्ठ उपसंपादक दैनिक सकाळचे मान्य वैभव चाळके यांनी मराठी वृत्तपत्रीय भाषा म्हणजे बातमीची भाषा कशी असावी याबद्दल, भाषेचे व्याकरण, बातमीतील विशेष बारकावे, महत्त्वाचे शब्द, 6 ककार, लिखाणातील ऱ्हस्व, दीर्घ, उकार, वेलांटी याविषयी सखोल अभ्यासू माहिती ज्ञान दिले। दुपारी भोजनानंतर दुसरे सत्र सुरू झाले। या सत्रात मनावरील ताणतणावाचे व्यवस्थापन माननीय डॉक्टर सागर मुदंडा, मानसोपचार तज्ज्ञ यांचे पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले। रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पत्रकार या कार्यशाळेसाठी उपस्थित होते। हा कार्यक्रम अतिशय अभ्यासपूर्ण व ज्ञानात भर घालणारा असा होता। अशा रीतीने या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, अलिबाग। घडलेल्या गोष्टी आमच्या समोर आणण्याचं काम करत असतात। सगळेजण आज या कार्यशाळेच्या निमित्ताने उद्घाटन सत्रामध्ये पत्रकारांनी काय करायला हवं, पत्रकारितेची काय मार्गदर्शक तत्व आहेत किंवा आचारसंहिता आहे किंवा आपल्याकडनं असलेल्या अपेक्षा या विषयावर बोलतात। परंतु सर, मी मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जुलैमध्ये रायगड जिल्ह्याची जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला।